तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, अखेर अधिपती समोर आलं बाबा असल्याचं संपूर्ण सत्य। तर अक्षरा दाखवणार भुवनेश्वरीला तिची लायकी। तर मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, आता सर्वांना माहितीच आहे अक्षरा ह्या भुवनेश्वरीमुळे घर सोडून गेली। हे सर्व काही घडत असताना अधिपती काही देखील करू शकला नाही। मात्र आता अधिपतीला अक्षराशिवाय राहत नसते, त्यामुळे तो आता अक्षराशी बोलून सर्व काही भांडण मिटवण्याचं ठरवतो। इकडे आता अधिपती आणि अक्षराची अचानक भेट झालेली असते, तर दुसरीकडे आता दुर्गीला कळलेलं असतं की अधिपती आणि मास्तीरबाई एकमेकांना भेटले। त्यामुळे दुर्गी आता घाबरतच भुवनेश्वरीकडे येते। आता दुर्गीला इतकं घाबरलेलं बघून भुवनेश्वरी तिला विचारू लागते, काय झालं? तेव्हा दुर्गी बोलते, ताई ती मास्तरीण आणि अधिपती शाळेत भेटले। तेव्हा भुवनेश्वरीला चांगलाच धक्का बसतो। अधिपती शाळेत गेले कशाला? तर दुसरीकडे अधिपती एकसारखा आता अक्षराकडे पाहत असतो। त्याला या सर्वांवर विश्वास बसत नसतो। तेव्हा अक्षरा अधिपतीशी बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र अधिपतीची नजर फक्त आणि फक्त अक्षराच्या चेहऱ्यावर असते। तेव्हा मात्र अक्षरा आता अधिपतीचा हात धरते आणि म्हणू लागते, ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलोय, मला बोलायचं आहे तुमच्याशी। तेव्हा अधिपती बोलतो, मला सुद्धा बोलायचं आहे तुमच्याशी। तेव्हा अक्षरा बोलते, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी। तेव्हा अधिपती बोलतो, मला सुद्धा खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही बोला आधी। तेव्हा मात्र अक्षरा आता दीर्घ श्वास घेते आणि अधिपतीला बोलते, तुम्ही बाबा होणार आहेत। तेव्हा मात्र अधिपतीला विश्वास बसत नसतो, तो पूर्णपणे शॉक होतो। तो बोलतो, काय बोलल्या? तेव्हा अक्षरा बोलते, तुम्ही बाबा होणार आहेत, तुम्ही खरं ऐकलंय, तुमचं बाळ येणार आहे। तेव्हा अधिपतीला अतिप्रमाणात आनंद होतो, तो सरळ अक्षराला घेऊन नाचू लागतो। तर इकडं मात्र दुर्गी आता भुवनेश्वरीला बोलते, ताई आता खूप मोठा घोळ झालाय, माझं ना कशातच मन लागत नाही आहे। जर मास्तरनीने अधिपतीला सत्य सांगितलं तर काही खरं नाही, अधिपती सरळ आपल्याला या घराच्या बाहेर काढतील। तेव्हा भुवनेश्वरी रागातच बोलते, तोंड बंद कर दुर्गे, मनात पडलं ते बडबड करू नकोस, सुनबाईची वाट लावल्या बिगर आम्ही शांत बसणार नाही। अधिपतीला भेटली तर भेटू दे, तिला अशा प्लॅनमध्ये फसवणार की ती विश्वासही करणार नाही। तर इकडं मात्र अधिपती बोलतो, तुम्हाला मला हे सांगावंसं वाटलं नाही का? मास्तरबाई का लपवलं तुम्ही माझ्यापासून इतके दिवस? तेव्हा अक्षरा बोलते, अधिपती मला हे सर्वात आधी तुम्हालाच सांगायचं होतं, मी तुम्हाला भेटायला पण आली होती, मात्र तुमची चिडचिड होत असल्याने मी तुम्हाला सांगू नाही शकले, आपली भेटसुद्धा झाली नाही। तेच नाही तर मी संक्रांतीच्या दिवशी घरला आले होते, मात्र दुर्गेश्वरी मॅडमने असं म्हणतच अक्षरा थांबते। तेव्हा अधिपती बोलतो, मावशीने काय केलंय सांगा मास्तरीबाई, एवढं भांडण का वाढलंय? तेव्हा मात्र अक्षरा घडलेलं सर्व काही सांगू लागते। तेव्हा अधिपतीला खूपच राग येतो। तेव्हा अधिपती बोलतो, जर हे खरं असेल तर मी तिला सोडणार नाही। तेव्हा मात्र अक्षरा बोलते, नकोय आता मला हे सर्व, आता मला हे भांडण मिटवायचं आहे। आता मला परत हे भांडण करून तुम्हाला माझ्यापासून दूर करायचं नाही आहे। आता आपल्याला आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे, आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे। आणि अक्षरा मनोमन बोलू लागते, भुवनेश्वरी मॅडमचा डाव त्यांच्यावर पलटवून अधिपती मी खरं सत्य तुमच्यासमोर आणणार, तेही लवकरात लवकर आणणार आणि त्यांना त्यांची लायकी दाखवणार। मित्रांनो, आता अधिपती जेव्हा अक्षराला घरी घेऊन जाणार तेव्हा भुवनेश्वरीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे। तर मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो। अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो।